रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसऱ्यांदा धक्का, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्याच्या गैरकृत्या दुरान्वये संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा, रुपाली चाकणकरांचं ट्विट। अत्याचारी अशोक खरातवरती आणखी 2 गुन्हे दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरातवर आता 11 गुन्हे, लैंगिक अत्याचाराचे 9 तर फसवणुकीचे 2 गुन्हे। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय, अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। चाकणकर सर्व रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय, त्यांना सह आरोपी करून अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचे खरात सोबतचे फोटो दाखवले। केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, अंधारेंची मागणी। भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी। प्रायव्हेट गाडीतून आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। याआधीच एचआयटीकडून खरातचं कार्यालय सील। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय, संकटांचा यशस्वीपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0 वरती। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय। कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही, दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळांचा मला फोन, 2-4 क्लिप जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे, चौकशी यावेळेस करून कारवाई करण्याची मागणी। व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचं भाष्य। मुंबईकरांना लवकरच स्वस्त वीज मिळणार, ग्राहकांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळणार। राज्य वीज नियामक आयोगानं इंधन अधिभार निश्चित केल्यानंतर लाभ मिळणार। राज्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता। मुंबईच्या कोस्टल रोडवरील जयहोच्या धूनचा स्थानिकांना त्रास। म्युझिकल रोड रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। पुण्यातील आंबेगाव उपविभागीय कार्यालयामध्ये एसीबीची मोठी कारवाई। लाच घेताना प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना रंगेहात अटक। सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई।